तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणाच्या निमित्तानं आज आणि उद्या 2 दिवसात भाविकांची मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे। त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या दिवसभरात 250 जादा बसेस धावणार आहेत। याचा आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। उद्या श्रावणी सोमवारचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी या ठिकाणी होणाऱ्या प्रदक्षिणेच्या निमित्तानं नाशिकमधून जादा बसेसचं जे इथे नियोजन करण्यात आलं आहे। मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार मेळा बस स्थानक या ठिकाणी आहे। त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी नाशिक शहराच्या ठक्कर बाजार या ठिकाणाहून मेळा बस स्थानकाहून अधिकच्या ज्या आहेत त्या बसेस सोडण्यात येणार आहे। त्यासोबत सिटीलिंकच्या माध्यमातून देखील जादा बस गाड्या ज्या आहेत त्या उपलब्ध केल्या जाणार आहे। या मार्गावर 30 नियमित ज्या गाड्यांसह अतिरिक्त 50 अशा एकूण 80 ज्या सिटीलिंक बस गाड्या आहेत त्या सोडण्यात येणार आहे। तर राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 250 बसेस त्या आज आणि उद्या देखील सोडण्यात येणार आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या बसेसची ज्या फेऱ्या आहेत त्या देखील वाढवणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या माध्यमातून मिळते। जवळपास नाशिकच्या सीबीएस बस स्थानक त्यासोबत मिळा बस स्थानक, नाशिक रोड बस स्थानक या ठिकाणाहून या बसेस रवाना होतील आणि आज आणि उद्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविकांची गर्दी ही लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून या जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। कॅमेरामॅन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।